आलो झाले
सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवी बाप रखमादेवी वर बाप रखमादेवी आणि मग तुकोबाराया म्हणतात तुकोबाराया धन्य तुमचं म्हणता ना धन्य आजी दिन तुम्ही म्हणता धन्य आजी दिन हे कशावरून तुकोबाराया म्हणतात धन्य जीवन माझं का झालं अरे इतकी येतना व्हावं लागते इतकी येतना व्हावं लागते एक एक युनी कोटी कोटी फेरा मग लागेल वारा मानवाचा त्याला किड्याच्या जन्मातून त्याला जसा राजघरामध्ये जन्माला यावा लागलं इतकी पराकष्टी स्वसावा लागली ना तितकीच मी पराकष्टी स्वसल्यामुळं मला धन्य हा जन्म मिळाला आणि तुझ्या संतांचं मला दर्शन झालं धन्य आजी दीन 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 धन्य तुकोबाराया म्हणतात धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन धन्य माझा जन्म झाला तो धन्य आहे पण तुझ्यासारखा संत मिळाला संत तर मिळालाच मिळाला पण तुझ्यासोबत देवाला सुद्धा यावं लागलं त्यामुळं माझा काय धन्य जन्म माझा धन्य विठाला विठाला आणि म्हणून जीवन जगत असताना संतांच्या विचाराचं जीवन जगलं पाहिजे संतांच्या विचाराचं जीवन जगलं का जगलं पाहिजे संतांच्या विचाराचं जीवन असं म्हणेल कोण कोण तुकोबाराया असं म्हणेल कोण कोण ज्ञानोबाराया असे म्हणेल कोण कोण सावंतमाळी असं म्हणेल कोण कोण तुमचे छत्रपती शिवाजी राजा पण त्यांचा त्याग पहा आणि त्यांच्या त्यागाचा विचार करा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना वैराग्य पत्कारलं स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली नवे नवे संसारावरती तुळशी पात्र ठेवलं नवे नवे जाळोनी संसार बैसलो अंगणी इतकाही माझ्या तुकोबारायांचा त्याग केला तरी म्हणतात कोण तुकोबाराया कोण तुकोबाराया अरे माझे कोण तुकोबाराया जर असतील तर त्याच तुकोबारायांची गाढवावर ढिनका काढली कशावर गाढवावर नवरदेवाला आज व्यवस्थित घोडा नसेल तर नवरदेव घोड्यावर बसत नाही अरे जगाचा मालकाची ढिनका गाढवावर जर जात असेल तर इतका माझा साधू दयाळू आहे हो इतका माझा साधू दयाळू आहे आणि म्हणून कोण म्हणेल माझ्या ज्ञानोबारायाचं काही सुद्धा हाल झालं नाही अपिष्ट झाले नाही माझ्या संतांचं इतकं अपिष्ट झाले ज्ञानोबारायांसारखे महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर ज्याचा महाविष्णूचा देखील अवतार असताना खापर सुद्धा मिळत नाही ही
कोणत्या देशाची शोकांती, कोणत्या देशाची शोकांती, ज्याला खापर मिळत नाही आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे ज्यांनी सह्याद्रीच्या कड्या कपाटी जाऊन मावळ्यांचं स्वराज्य बनवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा राजांच्या जयंती कशा होत्या त्या बारकाव्याने पाहितल्या पाहिजे ना. अशा राजाची जयंती व्यवस्थित केली पाहिजे ना. अरे ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजा दिला, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजा दिला, तो राजा महान आहे का ती माता महान आहे? ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजा दिला ती जिजाऊ मासाहेब आहेत. ज्या महाराष्ट्राला काकडा दिला महाराज नामदेवरायांची आई आहे. या महाराष्ट्राला काकडा देणारी नामदेवरायांची आई आहे. या महाराष्ट्राला राजा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ आहे. आणि या महाराष्ट्राला संत देणारी कोण आहे? या महाराष्ट्राला संत देणारी कोण आहे? विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालून. आपलं जीवन जगत असताना आपलं जीवन कसं जगलं पाहिजे? संतासारखं. बरं का, संताच्या विचारासारखं तुम्ही जीवन जगा. खरंच वाईट होणार नाही, खरंच वाईट होणार नाही. कारण की माझा अनुभव आहे, संतांच्या विचाराने जर जीवन जगलं ना खरं खरं वाईट होणार नाही. मी शपथ घेऊन सांगतो, इथं शपथ घेऊन सांगतो. आणि माझ्या समोर अधिष्ठान आहे, मी खोटं बोलू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून अरे संत ज्याचं हित करतात ना त्या दुर्जनाला देखील संत सावली देतात. त्या दुर्जनाला देखील संत सावली देतात. अरे इतकी मयाळू जगामध्ये कोण मावली असेल, इतकी दयाळू या जगाच्या पाठीवर कोण मावली असेल तर ते फक्त आणि फक्त संत आहेत. फक्त संत आहेत. का संत आहेत? चला तुम्हाला उदाहरण सांगून जातो. एका ग्रस्ताने चंदनाची झाडं लावली, एकाने चंदनाची झाडं लावली. पण तो रोज काय करायचं? चंदनाचं झाड महाग आहे ना. थोडंसं जरी समशानात त्या ह्याच्या टाकायचं झालं माणसाला चंदनाच्या झाडं नाही का, तर ते काय होतं? किंमत पण त्याची तेवढी आहे ना. त्याची किंमत पण तेवढी आहे. कुणाची? कुणाची? चंदनाच्या झाडाची किती किंमत आहे? अजून नीट आहे का? कुणाची किंमत? कुणाची जास्त आहे? चंदनाच्या झाडाची. आणि आपली कुठं गेली? इकली होय. अरे चंदनाच्या झाडाचं फक्त सांगतोय पण आपलंच सांगतोय हे ध्यानात घ्या. विठ्ठल विठ्ठल. चंदनाच्या झाडाला पाणी घालत असताना पाणी खाली जाईन का वर येईन? नाही नाही, कोणत्याही झाडाला पाणी घाला पण पाणी घालत असताना खाली पाणी जाईन का उलट वर येईन? खाली जाईन. मग खाली त्या चंदनाच्या झाडाच्या खाली होत्या बोरी. काय होत्या? खाली होत्या बोरी आणि वर काय होत्या? चंदन होता. आता ते जिरून जरून जरून पाणी कुठं निघत होतं? बोरीच्या झाडाला. आणि चंदनाची झाडं काय झाली? सुकली. चंदनाच्या झाडाच्या फक्त बुंध्याची पाणी घालायचं, ते पाणी निघून खाली निघायचं. कुठं? बोरीच्या झाडाला निघायचं. बोरीच्या झाडाला पाणी निघाली की बोरीला यंदाच्या वर्षी बोर याची नव्हती, ती यंदाच आली आणि पूर्ण चंदनाची झाडं मेली. चंदनाची झाडं काय आली? चंदनाची झाडं काय झाली?
काय गो बाबा मग इथं बसलोय कशी आपण चंदनाची झाडं जर मिली तर इथं बसन कसं चला पुरावा संताने सरिता केलो तैसा परे संताने सरिता केलो तैसा परे संताने सरिता केलो तैसा संताने सरिता संताने सरिता केलो तैसा परे संताने सरिता केलो तैसा परे संताने सरिता केलो तैसा संताने सरिता केलो तैसा चंदनाने बोरे व्यापे आला चंदनाने बोरे व्यापे चंदनाने बोरे व्यापे चंदनाने बोरे व्यापे गुण दोष याते न विचारे काय गुण दोष याते न विचारे काय चंदनाने बोरे व्यापे चंदनाने बोरे व्यापे गुण दोष याते विचारे गुण दोष याते विचारे गुण दोष न विचारी काही संत कधी विचारित नाहीत संताने रीता केलो तैसा परे चंदनाने बोरी व्यापियेल्या चंदनाने बोरी व्यापियेल्या गुणदोष याते न विचारे काही बोरीच्या झाडाला पाणी गेलेलं ते होतं कुणाचं चंदनाचं परिणाम झाला कुणाव बोरीच्या झाडा परिणाम झालाय आता बघा अजून जरा बारीक बोलतो चंदनाची झाडं महाग का बोरीची झाडं महाग चंदनाचं झाड महाग आहे बरोबर आहे बोरीचं झाड काय त्याला काटच आहेत जरी बोरं काढाय गेली तरी ते काट्यानेच वचकारतंय त्याला कोण चांगलं म्हणतंय बरोबर आहे ना माझा मुद्दा बरोबर आहे ना बोरीच्या झाडाला काटा आहेत का नाही काटे आहेत चंदनाच्या झाडाला अजिबात काटा नाही चंदनाच्या झाडाला काटाच काय पण चंदनाचं झाड इतकं सुगंधी बनवतं सुगंधी अरे स्वतःला तर त्यानं सुगंधीच बनवून घेतलं पण अजून कोणाला दुसऱ्यांना सुद्धा काय देतोय सुगंध देतोय दुसऱ्याला सुद्धा सुगंध द्या मला काय म्हणायचे लक्षात आलंय का अजून सांगू लक्षात आलाय का माझा मुद्दा लक्षात आलाय का कुणाचा सुगंध सुटला पाहिजे चंदनाचा का तुमचा का माझा कुणाचा
चंदनाच्या झाडाचा का तुमचा का माझा, हे नीट कळालं पाहिजे. अजून सांगतोय तुम्हाला, नीट कळून घ्या. चंदन हाच संत आहे. चंदन हा कोण आहे? संत आहे. का संत आहे? संत आपण शिकतात, दुसऱ्याला शिकवतात. चंदन आपण सुगंधी बनतो आणि दुसऱ्याला सुगंध देतो. संत दुसऱ्याला वाट दाखवतात. चंदन दुसऱ्याला सावली देतो ना. चंदनाच्या झाडाखाली बसलं सावली देईल ना. मग चंदनाच्या झाडाला संताने इतका दर्जा का दिला, मला हे सांगायचे तुम्हाला. चंदनाच्या झाडाला काय एवढी उपमा दिली, तर चंदनाचं झाड हे त्याला संताची उपमा आहे बरं का. पण ऐका, पुढं सांगायचे मला. चंदनाच्या झाडाखाली कोणता पक्षी बसतो जरा कळन का? चंदनाच्या झाडाला कोण धरून जास्त बसतो? हा चालेल, बोला, स्पष्ट बोला. आपला संवाद चालला इथं, संवादच पाहिजे. तुम्ही बोलल्याशिवाय संवाद होणार नाही. आपला दोघांचा संवाद चाललाय. चंदनाचं झाड चांगलंय, ते सुगंध आहे आणि दुसऱ्याला सुगंध बनवतंय. पण चंदनाच्या झाडाखाली सर्प जास्त थांबतो. ऐकलं आता? सर्प जास्त थांबतात. बरं, सर्प जास्त थांबतात का थांबतात? त्यांना सुगंध पाहिजे का? त्यांना सुगंध पाहिजे म्हणून थांबतात का? त्यांना सुगंध पाहिजे म्हणून थांबतात का? नाही. मग आता एक मला सांगा फक्त, चांगल्या संताची, चांगल्या माणसाची, चांगल्या विचाराच्या माणसाची बदमाशी कराय कोण? तो संतच असतो का? जर तो सर्प चंदनाच्या झाडाखाली थांबतो, त्याला काय त्या चंदनाच्या झाडाचं पडलंय? तुमचा पाय गाऊ नाही तर हात गाऊ, तो सोडतच नाही. त्याचं कामच काय? तुम्हाला त्रासच द्यायचा आहे. काय करायचं? त्रास द्यायचा आहे. तुम्हाला चावायचंय. तुमच्यात विष त्याचं भरायचे. कोणाचं? सर्पाचं. आहे का नाही? सर्पाचं. आता सर्पाचं विष भरल्यानंतर कुणाला अनुभव असं ना, आपल्याला अनुभव माहिती नाही. पण विंचवाचं विष भरल्यानंतर काय माणसाची आग होते? किती आग होते विंचवाचं. मग त्या सर्पान जर इतकं विष भरलं तर काय परिणाम होतो? माणसं मेलीत. वेळेवर जर दवाखान्यात पोचली नाही ती माणसं मेलीत. कोणामुळं? त्या सर्पामुळं. आता माझं नीट ऐका. चंदनाचं झाड चांगलं आहे, ते सुगंध आहे, ते स्वतःही सुगंध आहे, दुसऱ्यालाही सुगंध बनवतंय. हा त्याचा काय झाला? स्वभाव. बरोबर, कोण म्हणला? हा त्याचा काय झाला? स्वभाव झाला. बरोबर की नाही? हा त्याचा काय झाला? स्वभाव झाला. आता पुढचं ऐका. आम्ही मगाशी आंघोळीला गेलो चंद्रबागेमध्ये. आंघोळीला गेलो तर तो एक विंचू डबकाळ्या खात होता. कुठं? चंद्रबागेत. आता डबकाळ्या खात होता. कोण होता तो? विंचू होता. आता आमच्या या महाराजांना मी म्हणलो त्याला धरू नका. हे काय, महाराज पण इथंच आहे ते. मी त्यांना म्हणलं तो विंचू आहे, त्याला धरू नका. अहो म्हणले, एक जीव जर मरत असेल, डुबुकळी खात असेल तर आपण माणसे. म्हणलं महाराजांना, म्हणलं ते पण तुमचं खरं आहे, पण बघा बाबा ना, तुम्हाला तुमचं सण करावं लागेल. त्याने धरून आणला हातापारी, अगदी अर्ध्यापर्यंत बाहेर आणला आणि शेवटी त्याने नागी मारली. काय केली? आता ह्याने खरं काम केलं होतं का खोटं काम करत होतीत? हे काम कोणतं करत होतीत? सत्याचं करत होतीत, खऱ्याचं करत होतीत. माणूस म्हणून जगण्याचं त्यांचं विचार होतं. त्याने बाहेर काढत आणला, पुन्हा नागी मारली. मी म्हणलं 2 वेळा नागी मारली, तुम्ही करताय काय? ते म्हणले काय आहे का माहिती? ते काय म्हणले आहे का माहिती? ते म्हणले ते त्याचा स्वभाव आहे. काय करायचा? नागी मारायचा. तो त्याचा स्वभाव आहे, पण माझा स्वभाव तसा नाही ना. माझा स्वभाव वाचवायचा आहे. मी त्याच्यासारखा का वागू?
विठ्ठल विठ्ठल मग दुर्जनाच्या विचाराने सज्जनाने दुर्जनाचा पेश घालावा का? नाही घालावा, नाही घालावा. चला पुढे. साधक आहे, माऊली साधक आहे, वारकरी आळंदीला चाललेत. हातामध्ये पताका आहेत, एका हातात चिपळ्या आहेत, आळंदीला चाललेत. पण असं वाटलं चला कुठंतरी थोडी विश्रांती घ्यावी आणि एका झाडाखाली ते विश्रांतीसाठी थांबलं. पण झाड कोणतं होतं माहितीये का? झाड होतं ताडाचं. कशाचं? झाड होतं ताडाचं. होता साधू, पण ताडाच्या झाडाखाली थांबला. पिशवीमध्ये दुधाची बाटली आणलेली, दूध पेत होता तो, ताडी पित नव्हता. दूध पेत असताना देखील त्याला पाहणारी लोक म्हणत होती याला दुसरी जागा कुठे भेटली नाही का? अरे ताडाच्याच झाडाखाली ताडी पितोयस राव, अरे बाजूला पे ना. पण ताडी होती का? ताडी नव्हती, दूध होतं. आता पुढचं ऐका, या अभंगाचाच विचार आहे बरं का. संत संगतीचा लाभ काय याचा पुढचा विचार असा आहे. ताडाच्या झाडाखाली दूध पेलं म्हणून ताडी पेला असं ठरलं. पण पुढचं ऐका, त्याला ताडी पियाची नव्हती, त्याला दूध पियाचं होतं. पण एक 10 ते 5 मिनिटं ताडाच्या झाडाची फक्त संगत केली. काय केली? किती किती वेळ? एक 5 ते 10 मिनिटं फक्त त्यानं तिथं विश्रांती घेतली. 5 ते 10 मिनिटाची संगत कुठपर्यंत पोहोचवली? ताडीपर्यंत पोहोचवली. अरे ज्याने आयुष्यभर खळांची संगती केली त्यांचं काय झालं असं नाही? विठ्ठल 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 आणि म्हणून माझे ज्ञानोबा राय म्हणतात, जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परत परत पडो मैत्र जीवाची. दुरितांचे तिमिर जाओ विश्वधो स्वधर्म सूर्य पाहू. ज्ञानोबारांची मागणी असे संत विचार जर आपल्याला पाहिजे ना, संतांच्या विचाराचं जर आपल्याला जगायचं असेल, वागायचं असेल, तर संतांचे विचार आपल्याला समोर आहेत. चला, एक दिवस विश्वामित्र आणि वचिष्ठ दोघेही तपस्वी आहेत, खूप तपश्चर्या आहे, दोघांची तपश्चर्या आहे. पण एक दिवस वाद दोघांचा असताना एक दिवस वाद संपला. वाद संपतो आणि वाद संपावा लागतो. वाद संपला आणि एक दिवस विश्वामित्र कोणाकडे आले? कोणाकडे म्हणतो? मी कुणाचं सांगतो? विश्वामित्र आणि वचिष्ठांचं सांगतो. एक दिवस आलेत, पाहुणचार केला आणि विश्वामित्रांना तपश्चर्याचा अभिमान होता. आजही अभिमानवाली लोक आहेत बरं का. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला अभिमानच आहे की, ज्याच्याकडे ताकद आहे, रग आहे, तो सुद्धा अभिमानीच आहे की. पण विश्वामित्रांना थोडासा अभिमान झाला आणि विश्वामित्रांनी वचिष्ठांना 1000 वर्षाची तपश्चर्या वरती संकल्प सोडला आणि वचिष्ठांना देऊन टाकली. विश्वामित्रांना असं वाटलं की 1000
एवढी तपश्चर्या वचिष्ठांना दिली म्हणजे खूप मी मोठी दिली. एक दिवस वचिष्ठ विश्वामित्रांकडे येतात आणि विश्वामित्रांकडे येत असताना साधू कधी मोकळ्या हाताने जाऊ नये. त्यांनी सांगितलं विश्वामित्राने मला 1000 वर्षाची तपश्चर्या दिली, आपण काहीतरी विश्वामित्रांचं देणं लागतोय. वचिष्ठाने फक्त काय केलं, अर्धा घडी संत संगतीचं पुण्य दिलं. किती? अर्धा घडी. विश्वामित्र म्हणतात काय राव, अर्धा घडी कुठं आणि 1000 वर्षाची तपश्चर्या कुठं. अगोदरवाद होता, एक तर मिटत नव्हता पण मिटला, पण मिटल्यानंतर परतही पेटला. मी काय सांगतोय अजून नीट आहे का? एकच माझा शब्द असन पण 4 ठिकाणी लागू पडन याचा विचार तुम्ही करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग विश्वामित्र म्हणले आपण एक चांगल्या तज्ञाकडे जाऊ. अर्धा घडीचं पुण्य जास्त का 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त? कोणाकडे जायचं म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची निवड केली. ब्रह्मदेवाची निवड केली. ब्रह्मदेवानं सांगितलं हे खाता आता माझ्याकडं नाही, तुम्ही महाविष्णूकडे जावा. विष्णू म्हणले आता हे खातं म्हणलं माझ्याकडं नाही, तुम्ही शंकर भगवंताकडे जा. शंकराकडे गेले, सर्व वृत्तांत सांगितला आणि शंकर भगवान म्हणले मी सागरामध्ये इतकं विष स्पर्शन करून माझा पूर्ण देह काय झालाय, निळा कंठन, निळा माझा कंठ पूर्ण झाला, त्यामुळे माझ्याकडे एक खातं नाही, तुम्ही काय करा शशाकडे जा. हे शशाकडे गेले, दोघंही शशाकडे गेले. शशा महाराजांना हे सगळा वृत्तांत सांगितला आणि शशा महाराजांनी सांगितलं माझ्या डोक्यावली पृथ्वी जो 4 फूटवर उचलेल त्यावेळेस मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देईल. विश्वामित्राने हजारो वर्षाची संकल्पना सोडली, पृथ्वी अजिबात वर उचलली नाही. अर्धा घडीचं पुण्य फक्त कोणी वचिष्ठाने फुटलं, पृथ्वी 4 फूटवर आली. शशाने सांगितलं उत्तर द्यायला पाहिजे का मिळालीत. ही ताकद कोणाची? एक साधूची ताकद आहे, एका संताची ताकद आहे. आणि म्हणून तर माझे तुकोबाराय म्हणतात संत संग देई, संत संग दे, 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 तुकोबाराय म्हणतात अर्धा क्षण घडता संताची संघाती, तेने होय शांती महत पापाची.
संत संग देही संत संग देई अनेक प्रभाई घालू नको. अरे संतांच्या संगामुळं जर पाप जात असेल तर भजावं कोणाला? संतांना भजावं. चला, एक दिवस व्यास चाललेत. मला अभंग अगदी चांगला सोडवण्याचा मी प्रयत्न करतो, मला काही वेगळं बोलायचं नाही. जरा एक दिवस व्यास आपल्या रस्त्याने चाललेत आणि वेसांच्या गाडीखाली एक किडा धावतोय. कोण धावतोय? वेसांच्या गाडीखाली एक किडा धावतोय. वेसानी त्या किड्याची भाषा ओळखली, वेसानी त्या किड्याला ओळखलं. वेसाने विचारलं, तू का पळतोयस? मी माझ्या जीवनाचं रक्षण करतोय, माझं जीवन जगावं याच्यासाठी मी धावपळ करतोय. पण एक सांग ना, तू ज्या गाडी खाली पळतोयस जगण्यासाठी पळतोयस, पण तुझी अवस्था काय तुला सांगता येईल का? ऐका दादा, मी किड्याचं सांगतोय, मी किड्याचं सांगतोय, अजूनही सांगतोय. तुम्ही म्हणा ना आम्ही किडे आहे का काय? हा प्रकार नको, मी किड्याचं सांगतोय. त्या किड्याला विचारताय, तुझी का अवस्था आहे? मी सांगू खरं म्हणता? सांगा ना. माझी अवस्था जरी ही कोणती झाली असेल तर ऐका दादा, मी मानव देहाला असताना मी चोऱ्या करत होतो. कोण सांगतोय? कोण सांगतोय? हा, आता नीट सांगा. किडा सांगतोय. मी काय केलं? मी चोऱ्या करत होतो. कधी? कधी? माणसात होतो तंदी, माणसात होतो तंदी, असं मला ना, माणसात होतो तंदी. मी चोऱ्या करत होतो, मी दरोडा टाकीत होतो, मी चोऱ्या करीत होतो, दरोडा टाकीत होतो आणि लोकांना व्याजावर पैसे देत होतो. ऐका आता नीट बारीक, कोणाकडे जर व्याजान पैसे असतील तर आज द्या ना, ठेवा. व्याजाने पैसे दिलेल्यांची शास्त्र सांगते, मी नाही सांगत. व्याजाने पैसे खाणारी, टक्केवारी पैसे खाणारी, तो किडा सांगतोय, मी सांगत नाही. तो किडा सांगतोय, मी लोकांना व्याजावर पैसे देत होतो. मला माणसं कळाली नाही, मला मायबाप कळाला नाही, मला भाऊ कळाला नाही, मला गाव कळाला नाही, मला भाव कळाला नाही. पण एक माझ्याकडनं कशी चुकून माझ्याकडनं चूक झाली तेवढं मी सांगतो तुम्हाला. माझ्या म्हाताऱ्या आईची माझ्याकडनं इतकीशी फक्त सेवा घडली. किती? इतकीशी सेवा घडली आणि त्या सेवेचं पुण्य फक्त तुमच्याशी सत्य बोलायला मिळालं. ऐका काय काय शब्दाची रचना आहे. एवढंच पुण्य माझ्याकडं शिल्लक असल्यामुळं मलाच ऋषींकडं तुम्ही महात्मे, तुम्ही संत असल्यामुळं तुमच्याशी संवाद साधता आला, तो इतकीशा पुण्यामुळं. तुला कळालं जीवन? मग मला माझं जीवन कळालं. मला जगायचं नाही, मला मरायचंय. फक्त तुमच्या गाडीच्या चाकाखालीच मरायचं. ऐका जीवन पुढं ऐका. मला तुमच्याच गाडीच्या चाकाखाली मरायचंय. व्यसानी सांगितलं, गाडीच्या चाकाखाली जर मेलास तर तुझा उद्धारच होणार आहे. पण तू कबूल केलंस हे चांगले, तू कबूल केलंस हे चांगले. एक दिवस त्या व्यसांच्या गाडीच्या चाकाखाली आपला देह ठेवला, मरण पावला. पण संतांच्या सानिध्यामध्ये देह गेल्यानंतर पटापटा जन्माची उन्नीता पुढं होत जाते. पुन्हा तो एक मुंगूच झाला, डुकर झाला, पुढच्या जन्मामध्ये शूद्र झाला. बरेचसे जन्म तो पालटत गेला. पण एकच वेसाने सांगितलं होतं, ज्या वेळेस मी तुम्हाला भेटेल त्यावेळेस तुला मला ओळखता आलं पाहिजे. खूप मोठा एका राजाच्या घरी तो जन्माला आला, राजाच्या घरी जन्म घेतला. आणि एक दिवस ऋषी त्याच मार्गाने चाललेत व्यास, पण व्यासाना त्यानं ओळखलं नाही. खूप मोठा माणूस झाल्यामुळं आईबापाला विसरला, भावाला विसरला, सर्वांना विसरला.
आणि मग वेसांनी त्याला विचारलं, आज तुझं काय चाललंय? त्यानं सांगितलं, आजही माझं हेच चाललंय, मला माणसं आवडत नाहीत, व्यसनाधीन आहे, मठण मच्छर खातोय, सगळा माझा हा प्रकार चालू आहे. पुन्हा वेसांनी सांगितलं, मला का सांगायचे, एकदा जीवन बदललं, एवढ्या मोठ्या कटाक्षाने आपण प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न जर पुन्हा त्या ठिकाणी जर आपण येत असेल तर आयुष्याची आपल्या भांडवल झालंय बरं का, आपल्या आयुष्याचं भांडवल झालंय. म्हणून आयुष्याचं जर भांडवल करायचं नसेल तर संत विचाराची गरज आहे. आणि म्हणून तर माझे तुकोबाराय म्हणतात, चंदनाचे हात चंदनाचे पाय, चंदनाचे हात चंदनाचे पाय, चंदनाचे हात चंदनाचे चंदनाचे हात परिस नाही ना कोण्या अंगा, परिस नाही ना कोण्या अंगा, का संतांसारखं जीवन जगायचं? माझे तुकोबाराय म्हणतात, चंदनाचे हात चंदनाचे पाय, परिस नाही न कोण्या अंगा, परिस नाही न कोण्या अंगा, दीप नाही पाटे पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड, सर्वांगी साकर अवघी गोड, दीप नाही पाटे पोटी अंधकार. म्हणून संतांना जो अधिकार दिला त्याचं कारण आहे. कोणतं झाड सांगतोय मी? कोणतं झाड सांगत तू? चंदनाच. अहो इतकी आठवण नाही दिल्या कसं काय कीर्तन होणार हो? इथल्या इथंच आपण बदलतोय ना. मग चला, माझा मुद्दा अर्ध्यात राहिलेला आहे. कोणता? जो शूद्र आहे, जो चोर आहे, जो पापी आहे, जो चंडाळ आहे. अजून नीट आहे का? जो शूद्र आहे, जो पापी आहे, जो चंडाळ आहे, अनेक गुणामध्ये तो उपलब्ध आहे. पण तरी सुद्धा जर संत भेटले तर, जर संत भेटले, जर व्यास भेटले, जर महात्मे भेटले तर काय होईल? महाराज म्हणतात अभंगाचं दुसरं चरण. झाले पापा तापा तुटे, वा वा, झाले पापा तापा तुटे, झाले पापा तापा तुटे, झाले पापा तापा तुटे, झाली पाप ताप तुटे, झाली पाप ताप तुटे, झाली पाप ताप तुटे, झाले पापा तापा तुटे, झाले पापा तापा तुटे, झाले पापा तापा तुटे, झाले पापा तापा तुटे, झाली पाप ताप तुटे, झाली पाप ताप तुटे,
दैन गेले उठाऊन दैन गेले उठाऊन उठाऊन झाले झाले बाबा तुझे झाले बाबा बाबा तुझे झाली पापा तापा तोटे झाली पापा तापा तोटे झाली पाप ताप तुटी किती पाप ताप आता हे एक पाप आहे दुसरं ताप आहे ऐकलं का दुसरा ताप आहे पर पाप आणि ताप आता पाप संतांच्या दर्शनामुळं संतांच्या संगतीमुळं जाऊ शकता आता नीट ऐका पाप संतांच्या दर्शनामुळं संतांच्या पुण्याईमुळं वारीमुळं भगवंताच्या दर्शनामुळं पाप जाईन ताप 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 नाही जाणार ताप का नाही जाणार तर तापाला गोळीची इंजेक्शनाची अवस्था आहे बरोबर का नाही थंडी तापाला काय पाप करणार आहे नाही काय करणार ना मग तापासाठी जर डॉक्टर उपलब्ध आहे तर पापासाठी कोण उपलब्ध आहे काय हे नवीन सांगायची काय गरज आहे पापासाठी कोण उपलब्ध आहे माझे संतच उपलब्ध आहेत आणि म्हणून तुकोबरा एक ठिकाणी म्हणतात त्रिविधा तापाचे झाली बोळवण देखिले चरण वैष्णवाचे देखिले चरण वैष्णवाचे त्रिविधा तापाचे झाली बोळवण ताप जसा डॉक्टर वाचून तो माग सरत नाही तसं पाप देखील संतान वाचून जात नाही कळालं कळालं ना झाली पाप ताप तुटी दैन गेले उठा उठे बरं संत मिळाले आणि दैन काय झाले उठून गेले त्यांना काय म्हटलं आता आपली जागा ही आहे का आता कीर्तन झालं आपलं संपला हा कार्यक्रम की परत एवढी माणसं बसवा बरं परत इथंच ती म्हणतील का आता आपली जागा ही आहे का आता नाही तिला वेळ आहे तिला टायमिंग आहे आपल्या जाग्याचा राजीनामा घेतला की पुन्हा तिथं कोणी येत नाही तसं झाली पाप ताप तुटी दैन गेले उठाउठी बाबा आता आमच्या वरिष्ठ तुमचा सरपंच आहे आम्ही राजीनामा घेतो ना आता आम्हाला जावा लागेल आणि मग त्याला काय झालं जावा लागलं कोणाला झाली पाप ताप तुटी दैन गेले उठाउठी मग जावा लागलं त्यांना मग तुकोबराय आहे म्हणतात अरे वेगळा योग करण्याची काहीच गरज पडत नाही म्हणले फक्त काय करायचे विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी पाप जातंय रामकृष्ण हरी म्हणलं तरी पाप जातंय अजून काय संतांच्या संगतीमध्ये गेलं तरी पाप जातंय आणि देवाचं दर्शन जरी झालं तरी पाप जातंय बरोबर का नाही मग पाप जाण्याचं कारण काय संत आहे ऐका नाही बरोबर आहे चंदन सुगंध देतो तो सगळ्यांना सुगंध देतो पण तरी सुद्धा ऐका त्याच्यातला अजून एक गुण आहे चंदन सुगंध तर देतो पण उगाळला तर अजून देतोय ना मग जरा उगळून बघा की कळालं का उगाळला तर काय होतंय जास्त सुगंध देतोय असा तो सुगंधच देतोय तरी सुद्धा उगाळला तर काय करतोय तो जास्त सुगंध देतोय
मग एक दिवस उघडून पहा की थोडस जरा बघा, उघडून तर बघा. कुणाला? चंदनाला का तुम्हाला? हेच तर कळत नाही म्हणून कीर्तन आहे ना, विठ्ठल मला एक जण म्हणला, महाराज आमच्या गावामध्ये 60 वर्ष झालं सप्ताह. म्हणलं बाबा असेल. म्हणला 60 वर्षामध्ये इतके म्हणला महाराज उघडून पेलेत. काय म्हणला? म्हणला इतके म्हणला मी महाराज उघडून पेलेत आहे. म्हणलं बाबा पेले असतील, पण घरामध्ये मात्र देवघर नव्हतं किंवा बुक्क्याची पुडी देखील ठेवायला नाही. पण इकडं म्हणतो महाराज 60 वर्ष मी महाराज उघडून पेलेत. आणि हे महाराज आजचे कालचे काय मला सांगायचे. तर ठीक आहे, तू उघडून पेले असशील, पण तुझ्या परिणामच झाला नाही. परिणाम झाला पाहिजे. चंदनाची हात पाही हे चंदन, परीस नाही न कोण्या अंगाशी. म्हणून चंदनासारखं जीवन आपण जगलं पाहिजे. महाराज ऐका, अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या दगडाच्या खाणीमध्ये एकच दगड आहे, त्या दगडाची मूर्ती बनवायची. त्या दगडाची मूर्ती बनवायची आहे. पण मूर्ती बनवण्यासाठी दगड काळा असावा, तो कठीण असावा, तो कुचका नसावा. पण दगड एका खाणीतनं आणला, त्याची मूर्ती बनवण्याची तयारी झाली. मूर्तिकाराला मूर्ती बनवायला दिली, मूर्ती बनवू लागला. त्याच मूर्तीतून दगड राहिल्याला फेकून नाही दिला. त्याच दगड त्याच देवाच्या पायरीला बसवली. काय केली? कोणती दगड? त्याच मूर्तीच्या दगडातली दगड पायरीला बसवली आणि त्याच दगडाची काय केली? मूर्ती तयार केली. नीट आहे का? मी तुमच्या लक्षात येईल. दगड तोच कंचा. हा बरोबर, आता उत्तर बरोबर. दगड एकाच खाणीतला, पण एका दगडाची मूर्ती बनवली गेली, दुसऱ्या दगडाचं पाषाण बनवलं गेलं, तिसऱ्या दगडातनी पायऱ्या बनवल्या गेल्यात. आता ऐका, पुढचं ऐका. एकाच खाणीतला दगड पण 3 जागी जातो. ऐका पुढे. 3 जागी जात असताना त्या पात्रुटानं ती मूर्ती बनवली. त्यावेळी त्या पात्रुटानं त्याच्यावरती पाय देऊन, हात देऊन ती मूर्ती बनवली. बरोबर का नाही? पाय पण देतात ते त्यावेळेस, हा द्यावा लागतो. आणि ती मूर्ती बनवत असताना 10 प्रकारच्या त्याला छेनी असतात, मोठी, बारीक, लहान. आणि त्या छेनीनं इतका डोळा, नाक, तोंड हे बनवण्यासाठी अनेक अनेक बारीक बारीक छेनी घेतल्या आणि ती मूर्ती त्यांनी तयार केली. मूर्ती तयार झाली आणि मूर्ती पाषाणावर काय केली? बसवली. तिची प्राण प्रतिष्ठा झाली. प्राण प्रतिष्ठा झाली. आता ती मूर्ती काय झाली? थांबा जरा, राहून द्या जरा, असू द्या. आता ती मूर्ती कोण झाली? अगोदर कोण होती? मूर्ती होती. आता पाषाणापासून त्याची प्राण प्रतिष्ठा केली. आता कोण झाला? तो देव झालो. बरोबर, असं बोललं ना की कीर्तन होतं. तो कोण झाला? आता देव झाला. आता एक सांगा, ज्या पाषाणा मूर्ती बसली तिचा आता लाखो माणसं तिच्या पायावरती काय ठेवतात? डोकं ठेवतात. लाखो समाज त्या डोकं ठेवतोय. पण त्याच दगडातली खाणीतला दगड त्या दगडावरती घालून आलेली बुट्ट त्या दगडावर सोडते. बरोबर आहे का नाही? कुठंतरी बूट सोडा ठेवावं लागतात ना. का बूट घेऊन जाणार आहे का? नाही जाणार. मग बूट घेऊन जात नाही. खाण एकच आहे, त्या खाणीचा दगड एकच आहे, पण त्याचे प्रकार किती झाले? 3 प्रकार झाले. 3 प्रकार झाले. आता एक मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे उत्तर. एकाच आईला 4 लेकरं आहेत. एकाच आईला 4चे गुण सारखं सांगा की. का? एकाच्या आईच्या पोटी जन्म घेतला, एकाच बापाच्या, मग वेगळं का? वेगळं का? आणि म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात,
सावनिया टाकी घाय सावनिया टाकी घाय सावरिया दासी गाय सावरिया दासी गाय सावनिया टाकी घाय सावनिया टाकी घाय सावरिया दासी गाय सावरिया दासी गाय पाषाण देवच झाला पायी पाषाण देवच झाला पाये सावनिया टाकी घाय सावनिया टाकी घाय पाषाण देवच झाला पाषाण देवा सावनिया टाकी घाय सावनिया टाकी तुकोबाराय म्हणतात सावनिया टाकी घाय पाषाण देवच झाला पाही पाषाण देवच झाला पाही सावनिया टाकी घाय आता बघा जुन्या माणसांच्या लक्षात येईल ती काय म्हणायची टाकीचे गाव सण केल्याशिवाय काय नाही देवकाळा नाही मग इथं तुकोबारा तेच म्हणलं सावनी टाकी गाय सावनी टाकी गाये पाषाण देवच झाला पायी दगडाचा देव सुद्धा पाषाण बोलतो दगडाचाच देव पाषाण बोलतो आणि हीच ख्याती आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली अरे नामदेवरायाने एकाला विचारलं नामदेवरायांच्या समोर एका साधून आज्ञा केली अंगणातली दगड घरात बोलावली कुठली त्याच्या अंगणामध्ये मोठी शिळा होती त्या शिळेला नामदेवरायाली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आज्ञा केली आणि या साधूचा अपमान करायचा होता कोणाचा नामदेवरायांचा आणि नामदेवरायांच्या समोर दगड गडगडत घरात आली सगळी लोक हसतायत सगळी लोक चमत्कार पाहतायत त्या साधून सांगावं नामदेवराया अरे सगळी हसतात सगळ्यांना कौतुक वाटलं तुम्हाला काय इतकं वाईट वाटलं तुम्हाला काय वाईट वाटलं अहो दगडाला आज्ञा करतोय आम्ही अंगणातला दगड घरात येतो ही ताकद आमच्या सारख्या साधूची आहे तुम्हाला काय इतकं वाईट वाटव नामदेवरायांनी सांगितलं अरे ही तुझ्या गावापुरती असेल मर्यादित पण ऐक पुढचं या महाराष्ट्रामध्ये दगडाच्या देवाला जर कोणी जीव घातला असेल तर ते नामदेवरायांनी जीव घातलंय ही महाराष्ट्रातली ख्याती अरे तू एक अंगणातला दगड घरात बोलावलास पण दगडाच्या देवाला जेव घातलं ही महाराष्ट्राची ख्याती अरे इतकंच नव्हे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती 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 नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला फिरविले
ख्याती फिरविले जगा माझी ख्याती. नामदेवराय म्हणले इतकंच नाही बाबा, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. अरे जगामध्ये ज्याची इतकी मोठी ख्याती आहे, तुम्ही दगडाचं काय नवला म्हणा सांगताय. संपावयाला आणली होती, पण शेवा म्हणतात वाढवा अजून. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जीवन जगत असताना माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, दोन गोष्टी जरी सोबत असल्या, एक वैभव आहे एक विवेक आहे. एक वैभव आहे एक विवेक आहे. दोघांची परिस्थिती सारखी, पण जोडीदार असल्यामुळं रोज संध्याकाळी 5 वाजता कुठं तरी जात नव्हता. रोज सकाळी उठल्याबरोबर रानात जात होते. एक मुळी आणायची, एक मुळी बाजारात न्यायची, विकायची, त्याचा पैसे करायचं आणि आपल्या कुटुंब भागवायचं. एक दिवस असा झाला की त्याच वनामध्ये एक राजाच्या माग लागलेला वाघ, राजाच्या माग लागलेला वाघो मामा, त्या वाघो मामापासून त्या राजाची सोडवण केली, सुटका केली. सुटका केल्यानंतर राजानं सांगितलं, जा अख्या परिसरामध्ये दौंडी द्या की उद्याला राज दरबारामध्ये एका 2 तरुणांना मला काहीतरी द्यायचे. उद्याला सगळी सभा भरते आणि राजा येतो. राजा सांगतो, तुम्ही काहीतरी मागा, दोघांनी मागा. आज जर प्राण माझे वाचवले असतील तर तुमच्यामुळे माझे प्राण वाचलेत. एकाने सांगितलं, विवेकाने सांगितलं, राजा तुम्ही प्रसन्न जर झाला असेल तर या देहाचा विचार करायचा आहे. मला काय विचार करायचा आहे? मला साधूची संगत घडली पाहिजे. कोण सांगतोय? विवेक सांगतोय, या साधूची संगत घडली पाहिजे, जीवन समृद्ध जगायला मिळालं पाहिजे. पण वैभवाला सांगितलं, अरे माग, काहीतरी माग. त्या वैभवाने सोनं नाणं धन मागितलं आणि त्या धनाच्या मागे जाऊन महाराज बर्बाद झाला. बर्बाद झाला. आणि एक दिवस मला भली लांब लचक यादी बनवायची नाही, वेळ कमी. एक दिवस त्या विवेकची आणि वैभवाची पुन्हा एक दिवस त्यांची भेट झाली. आणि त्या वैभवाला विचारलं, का तुझी ही दुर्दशा अशी? त्यानं सांगितलं, जेवढं मिळालं होतं पैसे तेवढे वाईट व्यसनामध्ये गेलं आणि माझी ही अवस्था आज झाली. त्याने सांगितलं, तू काय केलंस? मी काहीच केलं नाही. माझ्या राजाचा गुरु, ते गुरु वारले आणि त्याच गुरुनी मला त्यांच्या गादीवर बसवलं. आता सांगायचं काय, एवढंच आता ध्यानात ठेवा, ते जाऊन द्या. विवेक आणि वैभव जर जीवनात आला तर विवेकाला सांभाळा आणि वैभवाला थोडा लांब ठेवा. जीवनात वैभव आलं की माणूस थोडा बेचारल्यासारखा होतो. म्हणून जीवनामध्ये वैभव आल्यानंतर जीवनाची दशा होते. आणि म्हणून तुकोबाराय माझे म्हणतात, बाबा रे, जीवन हे एक दिवस जाणार आहे, पण ते कसं जाणार आहे? गोते घर गोते घर टाकून सारी, गोते घर टाकून सारी, शेवटी
गावाच्या बाहेरी, शेवटी गावाच्या बाहेरी. वेळ जाईन म्हणून तेवढं देत नाही. गोत घर बाबा, गोते किती असून द्या, भाऊबंद की असून द्या, तुमच्या जीवातल्या असून द्या, एक दिवस त्यांना काय करायचे, टाकायचे. एक दिवस आपल्याला त्यांना सोडायचे आहेत. आणि सोडल्यानंतर काय करायचे, एकट्याने याचे, एकट्याने जायाचे. इथं बदलीवाला नाही चालायचं. इथं बदलीवाला चालत नाही. एकट्याने याचे, एकट्याने जायाचे. पण जीवन काय राहील, या देहाची मुठभर माती, या देहाची मुठभर माती. गंगेला मिळणार, मानवा आला तसा जाणार. मानवा आला तसा जाणार, मानवा आला तसा जाणार. या देहाचे या देहाचे भरवा गेला मिळणार, मानवा कसा गेला मानवा आला तसा जाणार, मानवा आला तसा जाणार. या देहाची मुठभर माती, या देहाची मुठभर माती. गंगेला जाणार, मानवा आला तसा जाणार, मानवा आला तसा जाणार. मग घेऊन काय जाणार, मग परमार्थ करा ना, वाऱ्या करा ना, वाऱ्या करा ना. एक गवळण आजी म्हणल्या, एकच गवळण समोर पुरावा आहे. आखी एसटी नाचत होती, आखी एसटी नाचत होती. वय किती आहे आजी, वय सांगा, वय सांगा. हा 70-75. आखी एसटी हलत होती. त्या एसटी मध्ये मी होतो. मला असं वाटलं होतं एसटी बाहेर कुठंतरी जाईन. आपण साक्षीदार आहे. इतकी ताकद कोणामुळे असेल तर या वारीची ताकद आहे महाराज. 90 माणूस एका एसटी मध्ये, 90 माणूस होत. हे कोण करतो, कोण करतोय. अरे किती धंदा कोणताही करा, एक दिवस धंदावाला पण मारणार आहे आणि धंदा देणाऱ्या पण मारणार आहे. एक दिवस जावा लागणार आहे. संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा जन्मभरी केला. मुखी नाही आले राम नाम, मुखी नाही आले राम नाम. मग एक दिवस जर धंदा सोडून जायचे, प्रपंच सोडून जायचे, मायला सोडायचे, बापाला सोडायचं, भावाला सोडायचंय, बंधूला सोडायचे, बहिणीला सोडायचे, गावाला सोडायचं, देशाला सोडायचं, हे कुणाला माहित नाही हो, कुणाला माहित नाही. मग रगिल्ल्यावानी का करतात, कायला रगिल्ल्यावानी करतात. आता एकच दृष्टांत सांगतो. त्या रगिलाचं फक्त मटण खाऊ नका. रगील कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? ज्याचं नाव बोकड आहे तो रगील आहे.
अजून तुम्हाला माहित नसून सांगतो, बोकडाचं मठण खाल्लं ना त्याला मुळात कापायचंच नाही, पण त्याच्या मठणं खावणारांना इतकी रग झाली. त्याला आहे अजून एक दृष्टांत, पण नाही मी इथं सांगणार, एवढंच सांगतो. संसाराचा धंदा जन्मभरी केला, नका जन्मभरी करू, थोडं करा, थोडं करा, थोडं करा, पण पचन इतकं करा ना, पचव आपल्याला, आपल्याला जितकं पचन इतकं करावं ना. अरे गर्वाने वागू नको, अरे गर्वाने वागू नको, भल्या माणसा, अरे कोण दिवस येईल कैसा नाही भरवस. असते असते, कोण दिवस येईल कैसा नाही भरवस. शेतीवाडी बैल गाडी, शेतीवाडी बैल गाडी आहे कोणाची, स्वतःच्या देहावरती फौज यमाची. माऊलीने एक पिंजरा बनवलेला असतो. अरे प्रत्येकाला वाटतं माझ्या पिंजऱ्यामध्ये पोपटासारखं जीवन जगावं. पोपट एक लहानाचं मोठं होत चाललंय. पण माता माऊली राघू पिंजऱ्यात राहतो ग बाई, कधी उडेल भरवसा नाही, कधी उडेल भरवसा नाही, कधी उडेल भरवसा नाही. अरे राघू सुद्धा एक मानव आहे, एक मानव देहाला आलेलं जीवन सुद्धा, त्याचं राघू सुद्धा आपण नाव ठेवू शकतो. पण या देहातनं, या पिंजऱ्यातनं राघू रूपी परमात्मा अरे कधी निघून जाईल नाही कळणार. एक दिवस हा पिंजरा मोकळा होणार आहे. एक दिवस हा पिंजरा जर मोकळा होत असेल तर काय आहे या देहाचं नाव? नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, हो आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, सावधान. एक दिवस काळ सुद्धा आपल्या माग आहे आणि तो काळ एक दिवस झेप घेणार आहे. मग ती झेप चांगलं केलं तरी जीव जाणारे, मरावा लागणारे, वाईट केलं तरी मरावा लागणारे. पण फरक इतका आहे,
चांगलं केल्याने सद्गती चांगली मिळेल, देवाच्या जाग्यावरती जागा मिळेल, वाईट केल्यानंतर मगाच्या किड्यासारखी जागा मिळेल. इतका फरक आहे. मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया सगळे पाप ताप दैन जाय उठा उठी, हे जर तुमच्यातलं सगळं गेलं तर तुम्हाला किती आनंद झाला? तर तुकोबाराया अभंगाच्या 3ऱ्या चरणात झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, ओ झाले समाधान, 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 पायी फिरा पायी फिरा वाले पायी झाली पाप ताप तुटे, झाली पाप ताप तुटे. तुकोबाराय म्हणतात पाप ताप तुटी दैन गेले उठा उठे. मग तुकोबाराया हे सगळं तुमच्यातलं गेलं का? मग हे सगळं तुमच्यातलं नष्ट झालं का? तुकोबाराय म्हणतात हे सगळं घालावल्याशिवाय साहोनी टाकी घाय पुन्हा तिथं जेवा लागेल. हे सगळं सहन करावं लागतं. संतांना हे सगळं सहन करावं लागतं. चांगल्या माणसांना हे सगळं सहन करावं लागतं. पण फायदा नक्की, फायदा नक्की. तुम्ही काही पण म्हणा, तुम्हाला किती दुर्जन त्रास द्यावून द्या, फक्त क्षमता ठेवायची, तुमच्या जाग्यावर तुम्ही थांबायचं. फायदा फायदाच. किती फायदा? अहो टोपलीन काय घेताय? पावड्यानं घ्या इतका फायदा आहे. पावड्यानं घ्या इतका फायदा. पण आपल्याकडे क्षमता पाहिजे, पचवण्याची ताकद पाहिजे. पचवा. कुणाची हालापेष्टा झाली नाही, कुणाला त्रास झाला नाही. सांगा की कुणाला त्रास झाला नाही जगाच्या पाठीवरती? अरे ज्यांनी सोसला त्रास तेच फक्त मोठे आहेत. आपल्याला अजून त्रास झाला नाही तर आपल्याला मोठं कोण म्हणणार आहे? ही परीक्षा आहे. तुम्ही परीक्षेला उतारल्याशिवाय, परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला मास्तर रिझल्ट कुठून देणार आहे? कुठून रिझल्ट देणार आहे? त्यांनी रिझल्ट घेतला. कुणाकडून घेतला? जगाच्या मालकाकडून रिझल्ट घेतला.
त्या भगवान परमात्म्याकडे त्यांनी रिझल्ट घेतला आणि म्हणून सह्याद्री हलावली ना, सह्याद्री हलावली. म्हणून प्रत्येक माता माऊली नाही, त्या प्रत्येक माता माऊलीनं स्वराज्यासाठी मावळा दिला याने. या प्रत्येक माता माऊल्यांनी स्वराज्यासाठी मावळा दिलाय आणि म्हणून स्वराज्य उभं राहिले, म्हणून स्वराज्य उभं राहिले. जिजाऊंना दिला तो दिलाच, पण इतर मावळे पाहिजेच होते ना, होतेच ना, मदत केलीच ना, जावा लागलंच ना. मग त्या काय माता काय अमेरिकेतल्या होत्या का? मग या सुद्धा मात्यांचं धन्यवाद त्यांना देवत कमी. आता फक्त आणि फक्त माता माऊल्याने आम्ही पुढं म्हणू, तुम्ही मागं म्हणायचं. 2 मिनिटं तुम्हाला देणार नाही का? झाली का तयारी? मागं म्हणायचं, जोरात म्हणायचं. सुंदर माझे जात ग फिरत बहुत ग, सुंदर नको की सगळ्यांना थोडं थोडं दे. आता उशीर झाला नाही का? चला इकडं हो ना. आणि विठोबा रखमाय, विठोबा रखमाय, विठोबा रखमाय, रखमाय, अयोध्येचा राम, गोकुळचा श्याम, पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल रखुमाई. गोकुळचा श्याम, पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल रखुमाई. अयोध्येचा राम, गोकुळचा श्याम, पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल रखुमाई. अयोध्येचा राम, गोकुळचा श्याम, पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल रखुमाई. पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई. पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल रखुमाई. पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल रखुमाई. अयोध्येचा राम,
पांडुरंग विठ्ठल रखुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई घुमार घुमाई घुमार घुमाई घुमार घुमाई घुमार घुमाई घुमार घुमाई धन्याजी दिन झाले संताचे दर्शन झाले पाप ताप तुटे दैन गेले उठा उठी झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरण सर्वांच्या चरणावरती प्रतिबिंब वाहून मला उलट आहे ना अर्धा तास लेट केलं तुमच्या सांगण्यावरून तरीसुद्धा सतत हेच म्हणणं आहे पिंगळा झाला पाहिजे पिंगळा झाला पाहिजे एक 5 मिनिटामध्ये एक 5 मिनिटामध्ये पिंगळा घ्या पिंगळा घ्या ऐकून द्या जरा बस बस चला बस बस अजून द्या हा काय म्हणायचं काय म्हणायचं तू कामने आले घरा तू कामने आले घरा कामने आले घरा तू कामने आले घरा तोची दिवा दशरा तोची दिवा दशरा
धन्याजी दिन झाले संताचे दर्शन, झाली पाप ताप तुटे दैन गेले उठाउटे. सर्वांच्या ठिकाणी 2 हात, तिसरं मस्तक ठेवून शिवेला इतकी प्रतिसाद दिली बरं का यावेळेस, नाही का? इतका मोठी प्रतिसाद झाला. पण एक सांगलं असं वाटतंय, चांगली माणसं दोघात जुळवून घेत नाहीत. चांगली, मी सांगतोय काय, चांगली माणसं एका जोडीमध्ये पटून घेत नाहीत. ह्या 4 पोरांनी कसे कॅमेराला सांभाळले बघा की. 4 वाजवतात आणि एका मेराला त्यांनी सांभाळले आहे का? अजिबात त्यांची बजबज आहे का कुणाची? मला बेस दे, मला काय ते आहे का त्यांचं काय? अरे हा खरा परमार्थ आहे, हा खरा परमार्थ आहे. चांगल्या चांगल्या ना वादन करण्याला 2 साईडला 2 माईक दे, बेस दे, टचकी दे, काय ते आपल्याला तर पाठच नाही. काहीच नसताना पोरांनी काय स्वर्ग बनवलं, स्वर्ग बनवलं पोरांनी. या 4 पोरांनी स्वर्ग बनवलं. विठाला विठाला समाजात जसे स्वर्ग बनवताय ना, आपल्या घरी सुद्धा स्वर्ग तयार करा. तुमच्या स्वर्गाबरोबर दुसऱ्यांना येऊसं वाटेन असं करा. इतकं जीवन चांगलं जगा. आता जास्त बोलणार नाही. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष असेल, काही चांगला असेल अत्यंत घरी घेऊन जावा, माझ्या श्रीगुरूचा असेल. पण चुकीचं असेल तर माझे दोष असतील ते माझे मला पुन्हा द्या. चांगले असेल ते नक्की घेऊन जा. आणि शेवेला ह्याच ठिकाणी सर्वांच्या पायावर म्हणू का चरणावर म्हणू? पायावर म्हणतो. पाया पडलेलं चांगलं, चरण नको, चरण देवाचे. सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक, 2 हात, तिसरं मस्तक झुकवून सर्वांच्या चरणावरती शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तो, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले. आरती भेटवा. जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. बोले पुरे वेळे वाकोडी करा क्षमा पराध महाराज तुम्ही, नाही चारिला अधिकार मिळाला. करा क्षमा पराध महाराज तुकाने ज्ञानेश्वरा, राखा पाया बरदी बरा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. देव तुकारा, देव तुकारा, देव तुकाराम, युगे 28 विठवारी मामागर पाय बोलले गाजा. उभेरा उभेरा जगा जय पांडुरंगा, हरि पांडुरंगा, बाई वल्लभाईच्या वल्लभाबाई गंगा जय. तुळशी महाराजाला मोठे उनकाटे, कासे पितांबर कस्तुरलाटे, देवासुरावर नित्य भेटे, गरुडा हनुमान महाकैवादितेचा सेवांती साधू संत. मानव घन माझा आरती ज्ञानराम, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु रामा, सतीतानंद मूर्ती. पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु रामा, सतीतानंद मूर्ती.
पाय दाखवी आरती तुकाराम हे राघव साजरात पाषाण चालिले कौतुक तुकोबाचे जाने अभंग रचिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सतीतानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम तू किता तुला नेसे